गुड मॉर्निंग. नित्य समानता या घटकामधील आज आपण स्वाध्याय 30.1 पाहणार आहोत. पहिला प्रश्न पहा. 9x वर्ग वजा 30x ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? आता ही पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी मिळवायचं पद मिळवण्यासाठी आपल्याला कोणतं सूत्र माहित पाहिजे बघा. a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग हा कशाचा विस्तार आहे सांगा? आपण सूत्र पाहिलीत मागच्या तासी गेलं. हा कोणाचा वर्ग आहे? तर a आणि b च्या वजाबाकीचा काय आहे? वर्ग आहे. पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 पदाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आता इथं दिलेली राशी कोणती आहे बघा. इथे मी लिहितो वाटल्यास एका खाली 9x वर्ग आणि पुढं वजा 30x आहे. म्हणजे तर पहिला आणि दुसरं पद दिलेलं आहे. आता तिसरं पद कसं काढायचं? आता पहिलं पद a चा वर्ग आहे म्हणजे 9x वर्ग हा कोणाचा वर्ग होणार? 3x कंसाचा वर्ग होणार. आता दुसऱ्या पदामध्ये वजा सूत्रामध्ये बघा 2 गुणिले पहिलं पद. आता पहिलं पद म्हणजे कंसातील पद 3x. आता दुसरं पद काढण्यासाठी दुसरं पद वजा 30x आहे. मग वजा 30x येण्यासाठी इथं अजून कोणता गुणाकार असायला अपेक्षित होता पहा. 2 6 आणि इथं वर 30 आहे ना. म्हणजे 5 36 म्हणजे 6 येतोय. 6 हे 35 म्हणजे इथं 5 येणार. बरोबर ना? दुसरं पद काय आलं? 5 आलं. आणि मग पुढं b चा वर्ग म्हणजे तिथं काय येणार? 5 चा वर्ग. दुसरं पद आपण 5 काढलेलं आहे. 5 चा वर्ग. आणि मग हा कोणाचा वर्ग होणार आहे? तर पहिलं पद 3x मधल्या पदाचं चिन्ह वजा आणि दुसरं पद 5 या कंसाचा वर्ग होणार आहे. मग आता सांगा दुसरं पद काय आलं रे? ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणतं पद मिळवलं? हे पद आपण मिळवलं. ते पद कोणतं? 5 चा वर्ग 25 धन 25 मिळवलं. मग धन 25 चा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. समजतंय का? a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग a वजा b ब्रॅकेटचा स्क्वेअर हे विस्तार सूत्र आपण वापरलं तिसरं पद काढण्यासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा 3.5 चा वर्ग आहे. 3.5 चा काय आहे? वर्ग आहे. पुन्हा वजा 2 गुणिले 3.5 आणि गुणिले 0.5 आहे. आता 0.25 हा कोणाचा वर्ग आहे रे? हा कोणाचा वर्ग आहे? कोण सांगाल? येईल का 0.5 चा वर्ग? करून बघा तुम्ही. 0.5 हा गुणाकार 0.25 येणार आहे. आता याची किंमत काढण्यासाठी हे कोणत्या टाइप मध्ये आहे रे? a चा वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग आहे का या टाइप मध्ये? बघा पहिलं पद 3.5 आणि दुसरं पद 0.5 आणि हा कोणाचा विस्तार आहे? a वजा b कंसाचा वर्ग. अगदी या सूत्रानुसार हा कोणाचा विस्तार येईल रे? पहिलं पद 3.5 आणि वजा दुसरं पद किती येणार? 0.5 त्याचा वर्ग आहे की नाही. मग 3.5 मधनं अर्धा वजा केल्यावर किती येणार? 3 येणार. आणि मग 3 चा वर्ग किती येणार? 9. 9 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. समजतंय का रे? हॅलो. हो सर. विस्ताराचा उपयोग कसा आपण करतोय? आता पुढचा प्रश्न आहे पहा. mx अधिक nx अधिक lx. आता ह्या 3 पदाचा आपण एक गट केला आणि ह्या 3 पदाचा आपण दुसरा गट केला. आता पहिल्या गटातून काय कॉमन राहील रे? पहिल्या 3 पदामध्ये कोणतं चल कॉमन आहे?
एक्स एक्स. हा मग ब्रॅकेट मध्ये काय राहील? पहिल्या पदामधून यम, दुसऱ्या पदामधून यन आणि तिसऱ्या पदामधून यल. हा आता दुसरा जो 3 पदांचा गट आहे त्यातून कॉमन काय राहील? वजा चिन्ह कॉमन राहील. चल कुठलं राहणार? वाय. वाय मग वजा एम वाय मधनं वजा वाय कॉमन घेतल्यावर यम उरलं. वजा एन वाय मधून वजा वाय कॉमन घेतल्यावर अधिक एन उरलं. आणि वजा एन वाय मधून वजा वाय कॉमन घेतल्यावर अधिक एन उरलं. चिन्ह बदलणार बाहेर वजा असल्यामुळे. आला का हा कंस समान बघा. इथं जो यम अधिक एन अधिक एल कंस आहे तोच इथे आहे यम अधिक एन अधिक एल. म्हणजे समान कंस आहे तो मी पहिल्यांदा लिहितो. यम अधिक एन अधिक एल हा समान कंस अगोदर लिहितो. आणि राहिले काय मग इथं? इथं एक्स राहिलं आणि इथं काय राहिलं? वजा वाय हे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. एक्स वजा वाय. आहे का अशा प्रकारचा एखादा कंस पहा किंवा एखादा पर्याय? यम अधिक एन अधिक एल चौथ्या क्रमांक 4 मध्ये एक्स वजा वाय. पर्याय क्रमांक 4 बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 4x अधिक 5y कंसाचा वर्ग. इथे मी लिहितो 4x अधिक 5y कंसाचा वर्ग वजा आता दुसऱ्या कंसामध्ये 4x वजा 5y कंसाचा वर्ग. आता इथं कोणतं विस्तार सूत्र वापरायचं तुम्हीच सांगा पाहू. कोणतं विस्तार सूत्र वापरायचं? ए अधिक बी चा वर्ग आणि ए वजा बी चा वर्ग. नाही. ह्या पूर्ण कंसाला ए म्हणलं तर ए वर्ग होणार आणि या पूर्ण कंसाला जर बी म्हटलं तर पुढं वजा बी वर्ग होणार. आता याची उजवी बाजू सांगा. ए वर्ग वजा बी वर्ग उजवी बाजू ए अधिक बी कंस अगदी बरोबर. पूर्ण पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. मग या सूत्राचा जर उपयोग केला तर ए च्या जागेवर आपण काय ठेवणार आहे? 4x अधिक 5y. आता ए अधिक बी हा कंस लिहूया. ए च्या जागेवर 4x अधिक 5y आणि अधिक बी च्या जागेवर दुसरा कंस 4x वजा 5y. आता दुसरा कंस ए वजा बी. ए च्या जागेवर 4x अधिक 5y. ए च्या जागेवर काय? 4x अधिक 5y. आता इथं वजा चिन्ह आहे. वजा असल्यामुळे ही दोन चिन्ह बदलणार. म्हणजे ह्या 4x चं काय होईल? चिन्ह बदलून वजा 4x होईल. आणि ह्या वजा 5y चं चिन्ह बदलून काय होणार? अधिक 5y होणार. आता बघा कॅन्सल होणारी पद कोणती आहेत? पहिल्या कंसातील अधिक 5y ला वजा 5y गेलं आणि दुसऱ्या कंसातील अधिक 4x ला वजा 4x कट झाले. पहिल्या कंसातील दोन पदांची बेरीज करा. 4x अधिक 4x किती? 8x 8x गुणिले इथं पहा 5y अधिक 5y 5 आणि 5 10y. आता सहगुणक जे आहे त्यांचा गुणाकार करा. 8 आणि 10 चा गुणाकार 80 x आणि y. बरोबर. पर्याय क्रमांक 1. पुढे प्रश्न पहा. इथं स्टार सारखं जे आहे ना फुली तो गुणाकार आहे बरं का. 7.5 गुणिले 7.5 म्हणजे 7.5 चा काय होणार आहे? वर्ग वजा आता इथं 7 गुणिले 7.5 आहे. त्यातली 7 ची फोड कशी करता येईल रे? या 7 ची कोण सांगते? 2 गुणिले 2 गुणिले 3.5 अशी फोड करूया आणि पुन्हा त्याला गुणिले 7.5 आहे. पुढं अधिक 3.5 गुणिले 3.5 म्हणजे अधिक 3.5 चा काय होणार? वर्ग होणार.
आता छेद आपण लिहिलं. छेदामध्ये 7.5 वजा 3.5 कंसामध्ये 7.5 वजा 3. आता कंसामध्ये बघा तुमच्या लक्षात येतंय का कुठला टाइप आहे रे कंसामध्ये? ए वर्ग वजा बी वर्ग बी अधिक बी वर्ग हा टाइप आहे. म्हणजे ए ची किंमत काय घ्यायची? 7.5 ही ए ची किंमत आहे आणि बी ची काय घ्यायची? 3.5. म्हणजे हा कोणाचा विस्तार आहे रे? ए वजा बी कंसाचा वर्ग. मग आता अंशामध्ये सांगा ए ची किंमत आपण काय घेतली? 7.5 वजा बी ची काय घेतली? 3.5 आणि या दोन वजाबाकीचा वर्ग येणार अंशामधील राशी आणि छेद मात्र आहे असंच लिहू आपण. छेद 7.5 वजा 3.5. आता अंशामध्ये छेदामध्ये कंस सारखाच आहे पण अंशामध्ये वर्ग आहे म्हणजे तो कंस 2 वेळा आहे. मग एक कंस खालच्या कंसाला गेला म्हणजे अंशामध्ये काय राहिलं? 7.5 वजा 3.5 राहिलं. करा वजाबाकी. 5तून 5 गेलं 0 आणि 7तून 3 गेलं किती राहिलं? 4. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. सगळीकडे आपण विस्तार सूत्राचा उपयोग करतोय. हा 64 बघा आता मी पुन्हा यावरची राशी लिहितो. 64 एक्स वर्ग अधिक पुढे काय आहे? वाय वर्ग छेद 25. तुमचा माईक बंद करायचा सर्वांचा. सर्वांनी आपला माईक बंद ठेवा. हा ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? आता लक्षात येतं ही सुद्धा वर्ग आहे आणि हा सुद्धा वर्ग आहे म्हणजे हे पहिलं पद आहे आणि हे तिसरं पद आहे. याचा अर्थ मधलं पद काढायचं आहे. काय काढायचं आहे? मधलं पद काढायचे. मग काल तुम्हाला सूत्र मी लिहून दिले मधलं पद काढायचं. कोण सांगेल? मधले पद बरोबर अधिक वजा 2 वर्गमुळात काय लिहित आपण? पहिले पद गुणिले वर्गमुळात तिसरे पद. आता ह्याच्यामध्ये आपण किमती भरूया. अधिक वजा 2. आता पहिल्या पदाचं वर्गमूळ डायरेक्ट काढा. 64 चं वर्गमूळ किती? 8 आणि x वर्गाचं वर्गमूळ x. आता तिसऱ्या पदाचं वर्गमूळ काढा. y वर्गाचं वर्गमूळ काय राहणार? y आणि 25 चं वर्गमूळ छेदामध्ये 5. आता चिन्ह बघा धन पण येणार आणि ऋण पण येणार. आता वरचा गुणाकार 16 मध्ये असणारी संख्या 5 आणि अंशामध्ये x आणि y चा गुणाकार. म्हणजे कोणतं पद मिळवावं? धन 16xy. धन 16/5xy म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि दुसरं ऋण 16/5xy म्हणजे पर्याय क्रमांक 2. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 पण आहे आणि पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बहुपदीचा अवयव काढायचा आहे. कोणती बहुपदी आहे पहा? 2x वजा 5 कंसाचा घन वजा 64. आता ही सुद्धा घन आहे आणि हा 64 सुद्धा घन आहे. घनाच्या वजाबाकीचे सूत्र सांगा. म्हणजेच a घन वजा b घन. काल आपण सूत्र पाठ केली सांगा. पहिल्या कंसामध्ये त्या पदांची वजाबाकी a वजा b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक
ए बी अधिक अधिक बी वर्ग. आता या सूत्रामध्ये ए चं गाव काय भरायचं रे? ए म्हणजे पहिलं पद काय भरायचं? 2x. पहिलं पद 2x वजा 5 आणि बी म्हणजे दुसरं पद काय? आता इथं करून मी दाखवतो. 2x वजा 5 कंसाचा घन आहे की नाही? आणि 64 कोणाचा घन आहे रे? 4. म्हणजे बी च्या जागेवर तुम्ही 4 भरणार आहे. बी च्या जागेवर काय भरणार आहे? 4. चला आता उजव्या बाजूमध्ये आपण घेऊ बरोबर. ए वजा बी, मग ए च्या जागेवर काय भरणार आहे? 2x वजा 5 आणि वजा बी, बी च्या जागेवर काय भरणार आहे? 4. आता पुढे चौकटी ब्रॅकेट करतो. इथं ए वर्ग आहे. ए म्हणजे काय भरायचं ए च्या जागेवर? 2x वजा 5 चा वर्ग. पुढं ए आणि बी चा गुणाकार म्हणजे 2x वजा 5 ला 4 न गुणायचं. मग मी अगोदर 4 लिहितो आणि पुन्हा 2x वजा 5 लिहितो. आणि पुढं बी चा वर्ग, बी ची किंमत आपण काय घेतली? 4 म्हणजे 4 चा वर्ग. आता पहिला ब्रॅकेट काय येतो पहा, वजा 5 वजा 4 5 आणि 4 9 आणि समान चिन्ह वजा म्हणजे 2x वजा 9 येते. आता दुसऱ्या कंसात इथं कुठलं सूत्र वापरायचं रे? ह्याला ए म्हणा आणि ह्याला बी म्हणा. ए वजा बी चा वर्ग काय सूत्र आहे? ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग, बरोबर ना? मग ए चा वर्ग म्हणजे 2x चा वर्ग करा, 4x वर्ग वजा 2 पदाच्या गुणाकाराची दुप्पट, 2 पंचे 10 10 दुनी 20, 20x येणार आणि अधिक बी चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग किती? 25. आता 4 न आत गुणूया, 4 दुनी 8x पुन्हा 4 पंचे 20 आणि पुढे 4 चा वर्ग 16. हा, आता पहिल्या कंसात काहीच बदल नाही करायचा. पहिला कंस 2x वजा 9 आहे असा राहणार. आता फक्त दुसरा कंस काय येतोय पहा. पहिलं पद कोणतं आहे तर 4x वर्ग. आता x ची दोन पद आहेत. इथं वजा 20x आहे आणि इथं अधिक 8x आहे. 20 चं चिन्ह ऋण आणि 8 चं चिन्ह धन. मग वजाबाकी करा. 20तून 8 गेलं किती येणार? 12x आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. आता स्थिर पद बघा, इथं 25 आणि 16 ची बेरीज किती? 41 आणि 41तून 20 वजा करा, 21 येणार. बघा हा पर्याय आहे का कुठं? पहिला कंस 2x वजा 9, दुसरा कंस 4x वर्ग वजा 12x अधिक 21 आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. थोडी विस्तार सूत्र लक्षात ठेवा आणि त्याचं उपयोजन जमलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 8 आहे. 0.09 ब्रॅकेट x चा वर्ग अधिक 0.4 वर्ग xy अधिक 0.16 y वर्ग वजा 0.05 x वर्ग. आता x वर्गची दोन पद आहेत. इथं एक वर्ग x वर्गचं पद आहे आणि एक 4 नंबरचं पण x वर्गचं पद आहे. त्या दोघांचं एकत्रीकरण करा. 0.09 वजा 0.05 किती येणार वजाबाकी? 0.09 मधून 0.05 वजा करा. 0.04. बरोबर. 0.04 आणि माग असणार x वर्ग. त्यानंतर कोणतं पद लिहायचं? आपण हे पद लिहूया. इथं काय आहे? 0.4 चा वर्ग अधिक, आता 0.4 चा वर्ग किती रे इथं? 4 चा वर्ग 16. मग आपण 0 दिलं. 0.4 गुणिले 0.4 म्हणजे 0.16. बरोबर ना? मग हा कोणाची दुप्पट येणार? ही दुप्पट कोणाची येणार? 0.08 ची दुप्पट ना? मग हे असं आपण लिहू शकतो का? 2 गुणिले 0.04 गुणिले पुन्हा 0.4
आता मला सांगा ह्या तिघांचा जो गुणाकार आहे तो 0.16 येईल का? नाही येत ना? एकच मिनिट मी चेक करतो टायपिंग मध्ये काय मिस्टेक झाली का. प्रश्न आठवा ना. हा 0.09 x वर्ग अधिक 0.4 चा वर्ग xy अधिक 0.16 y वर्ग वजा 0.05 x वर्ग. हा आता इथं काय घेतलंय 0.04 x वर्ग मधलं पद अगोदर हे शेवटचं देतो. आता हा कोणाचा वर्ग येणार आहे 0.16 y चा वर्ग हा कोणाचा वर्ग येणार 0.4 चा वर्ग आहे 0.4 y चा वर्ग येणार. आता हा एक नंबरचा आहे का नाही हा कोणाचा वर्ग येणार 0.2 चा येईल ना 0.04 हा कोणाचा वर्ग 0.2 म्हणजे ते x लिहायचं माझं राहिलंय 0.02 x कंसाचा वर्ग. आता फक्त लिहिताना मी काय लिहायला पाहिजे तर 0.2 लिहायला पाहिजे. आता बघा गुणाकार येतोय 4 2 8 8 8 2 16 आणि दशांश नंतर 2 अंक म्हणजे 0.16 म्हणजे 0.4 चा वर्ग 0.16 आणि 0.16 हा 2 0.2 आणि 0.4 चा वर्ग येतोय म्हणजे अधिक 2 गुणिले 0.2 गुणिले 0.4 आणि पुढचा ब्रॅकेट आहे तो 0.4 y चा वर्ग. आता इथे एक्स वाय जे आहे ते आपल्याला लिहायचं राहिले. समजा ह्याच्या पुढे आपण एक्स पण घेतला आणि वाय पण घेतलं. ह्याच्या पुढे एक्स पण घेतला आणि वाय पण घेतलं. आता अंशातील आपण अंशामध्ये जो कंस होता त्याचा आपण थोडं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आता छेद लिहूया इथं. छेद काय आहे सांगा हा छेद आहे काय आहे इथं मला सांगा 0.7 एक्स आणि इथं वजा 0.5 एक्स किती वजा केलं रे 0.7 वजा 0.5 0.2 एक्स येणार बरोबर ना. आता वाय पदांचं बघू 0.8 वाय वजा 0.4 वाय 0.8 मधून 0.4 वजा केल्यावर काय येणार 0.4 वाय हा कंस छेदामध्ये आला. आता अंशामध्ये कोणता टाइप आलाय बघा बरं अंशामध्ये कोणता टाइप आलाय ह्याला तुम्ही ए म्हणा ह्याला काय म्हणा ह्या दोघाला मिळून ए म्हणा आणि इथं जे 0.4 वाय आहे त्याला वाय म्हणा. मग काय कुठला टाइप झाला इथं ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग हा टाइप आला. मग हा कोणाचा विस्तार असतो ए अधिक बी कंसाचा वर्ग. मग ए ची किंमत काय घेतली आपण 0.2 एक्स घेतली अधिक बी ची किंमत काय घेतली 0.4 वाय आणि त्याचा वर्ग आणि छेदामध्ये बघा तोच कंस आहे 0.2 एक्स प्लस 0.4 इंटू वाय. आता अंशातील आणि छेदातील कंस सारखाच आहे फक्त अंशामध्ये वर्ग असल्यामुळे 2 वेळा गुणाकार आहे. मग हा एक कंस एका कंसाला गेला म्हणजे वर राहिलं 0.2 एक्स प्लस 0.4 वाय आहे का हा पर्याय बघा उत्तरामध्ये 0.2 एक्स प्लस 0.4 वाय. पर्याय क्रमांक 3 आहे पर्याय क्रमांक 3. बघा पुन्हा एकदा व्हिडिओ पहा बऱ्याच जणांना सुरुवातीला समजत नसेल पुन्हा व्हिडिओ पाहायचा. हा आता बघा इथं 9वा प्रश्न काय आहे 1 अधिक एक्स अधिक एक्स वर्ग. मी इथं पुन्हा लिहितो
1 अधिक x अधिक x वर्ग हे अंशामध्ये आहे आणि छेदामध्ये 1 अधिक x वर्ग छेद 4 आहे आणि छेदामध्ये 1 वजा x वर्ग छेद 4 आहे. 1 वजा x वर्ग छेद 4 आहे. आता अंशामध्ये कोणाचा वर्ग आहे रे हा? बघा अंश कोणाचा वर्ग आहे? a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग या टाइप मध्ये आहे अंश. म्हणजे कसं पहा, 1 चा वर्ग अधिक 2 गुणिले 1 गुणिले x छेद 2 आणि पुढं x छेद 2 चा वर्ग आहे का ह्या टाइप मध्ये बघा. ह्या तिघांचा गुणाकार केला तर x येतोय बघा. ह्या 2 ला 2 गेलं म्हणजे मध्ये x उरलं आणि x छेद 2 चा वर्ग x चा वर्ग x वर्ग आणि 2 चा वर्ग 4. मग हा कोणाचा वर्ग येणार? हे अधिक b कंसाचा वर्ग येणार ना. अंशामध्ये a अधिक b कंसाचा वर्ग आहे. मग a ची किंमत 1 टाकायची आणि b ची किंमत काय टाकायची? x छेद 2 याचा वर्ग येणार. मग अंश आहे तो 1 अधिक x छेद 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि छेद पहा, छेद 1 म्हणजे 1 चा वर्ग येणार आणि x वर्ग छेद 4 हा कुठल्या ब्रॅकेटचा वर्ग येणार? x छेद 2 या ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार. आता अंशामध्ये 1 अधिक x छेद 2 कंसाचा वर्ग. आता छेदामध्ये कोणतं विस्तार सूत्र वापरणार आहे? a वर्ग वजा b वर्ग. सांगा याची उजवी बाजू काय आहे या सूत्रामध्ये? पहिल्या कंसामध्ये a अधिक b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. मग a चे गाव 1 भरायचं आणि b चे गाव x छेद 2 भरायचं. मग काय होणार? पहिल्या कंसात 1 ची आणि x छेद 2 ची बेरीज येणार. 1 अधिक x छेद 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये त्या दोघांचीच काय होणार? वजाबाकी होणार. आता वर 1 अधिक x छेद 2 चा वर्ग आहे म्हणजे 2 वेळा गुणाकार आहे. मग त्यातला एक कंस खालच्या कंसाला घालवला तर अंशामध्ये राहिलं 1 अधिक x छेद 2. अंशामध्ये काय राहिलं? 1 अधिक x छेद 2 आणि छेदामध्ये राहिलं 1 वजा x छेद 2. आता इथं तिरकस गुणाकार केला, इथं 1 म्हणजे 1 छेद 1 आहे. तिरकस गुणाकार जर केला तर x गुणिले 1 x आणि 2 गुणिले 1 2 आणि छेदाचा गुणाकार b 1 b. तसं छेदामध्ये करूया. इथं 1 छेद 1 आहे. तिरकस गुणाकार केला तर 2 गुणिले 1 2 वजा 1 गुणिले आणि छेदामध्ये b 1 b. आता ह्या 2 आणि 2 कट झालं. अंशामध्ये काय राहिलं? x अधिक 2 म्हणजे तुम्ही 2 अधिक x पण लिहू शकता आणि छेदामध्ये 2 वजा x. हे का हा पर्याय बघा. अंशामध्ये 2 अधिक x आणि छेदामध्ये 2 वजा x. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे 9. पर्याय क्रमांक 2. आहे. त्यानंतर पुढं 100 चा वर्ग वजा 1. इथे मी पुन्हा लिहितो बघा. 100 चा वर्ग वजा 1 आणि छेदामध्ये 10 चा वर्ग वजा 1. आता 1 म्हणजे 1 चा वर्ग आपण असं लिहू शकतो. मग अंशामध्ये a वर्ग वजा b वर्गची फोड आपण कशी करतो रे? a अधिक b a वजा b. ते सूत्र वापरून सांगा याची फोड कशी होईल अंशाची. अरे a वर्ग वजा b वर्गची फोड आपण a अधिक b a वजा b करतो का नाही? मग तसं a चे गाव 100 ठेवा आणि b चे गाव 1 ठेवा. a अधिक b म्हणजे काय येणार पहिला कंस? 100 अधिक 1 आणि a वजा b म्हणजे दुसरा कंस काय येणार? 100 वजा 1.
आणि छेदामध्ये 10चा वर्ग 100 आणि पुढे -1. आता या कंसाला हा कंस गेला म्हणजे अंशामध्ये 100 आणि 1 ची बेरीज हाच एक कंस उरला. मग या दोघांची बेरीज किती येणार? 101. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. जुळवलेल्या सर्व जोड्या अचूक असणारा पर्याय निवडा. बघा तुम्हाला त्रिपदीचं जर अवयव पाडता येत असतील तर हे गणित पटकन सुटणार आहे. आता इथं बघा कोणती त्रिपदी दिलेली आहे तर y चा वर्ग वजा 17y वजा 60. आता या त्रिपदीचा अवयव पाडताना मी डायरेक्ट पाडतो, 2 कंस करतो. आता चल y आहे कंसातील पहिलं पद दोन्ही कंसामध्ये y लिहितो. आता गुणाकार वजा 60 आणि बेरीज वजा 17 अशा दोन संख्या सांगा की त्यांचा गुणाकार वजा 60 असेल आणि बेरीज वजा 17 असेल. 20 त्रिक 60 बरोबर का? पण चिन्ह 20 ला वजा आणि 3 ला अधिक बरोबर आहे का? बघा वजा 20 आणि 3 चा गुणाकार वजा 60 येतोय आणि वजा 20 आणि अधिक 3 ची बेरीज वजा 17 येते कारण विरुद्ध चिन्ह असल्यामुळे वजा बाकी 20तून 3 गेलं 17 मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. हे झाला अवयव. आता याचा अवयव आपण पाहूया. y वर्ग वजा 17y अधिक 60. माईक बंद ठेवा रे तुमचा. आता इथं पण 2 कंस येणार. आता पहिलं पद दोघांचं y आहे. आता बघा गुणाकार अधिक 60 आणि बेरीज वजा 17 अशा इष्ट संख्या सांगा. गुणाकार अधिक 60 आणि बेरीज वजा 17. आता इथं मी 12 आणि 5 घेतलं आणि 12ला पण वजा चिन्ह घेतलं आणि 5ला पण वजा चिन्ह घेतलं. म्हणजे इष्ट संख्या मी वजा 12 आणि वजा 5 शोधल्या. बघा वजा 12चा आणि वजा 5चा गुणाकार अधिक 60 येतो कारण वजा वजा गुणाकार अधिक आणि 12 25 60 आणि वजा 12 आणि वजा 5 ची बेरीज करून बघा समान चिन्ह असल्यामुळे बेरीज 12 आणि 5 17 आणि समान चिन्ह वजा म्हणजे आपण पाडलेला अवयव बरोबर आहे. आता तिसरी त्रिपदी घेऊया. ही त्रिपदी मी पुन्हा लिहितो. y चा वर्ग अधिक 17y वजा 60. आता इथं पण 2 कंस करतो. दोन्ही कंसातील पहिलं पद आपण y घेऊया. आता गुणाकार वजा 60 आणि बेरीज अधिक 17. आता इथं 20 आणि 3 आपण घेऊया. पहिली संख्या 20 आणि दुसरी संख्या 3. गुणाकार ऋण आहे म्हणजे एकाला धन आणि एकाला ऋण देऊया. मधलं चिन्ह मोठ्या संख्येला दिलं म्हणजे 20 ला अधिक दिलं आणि 3 ला वजा दिलं. आता अधिक 20 आणि वजा 3 करा गुणाकार. 20 त्रिक 60 आणि वजा 60 हा गुणाकार आला आणि अधिक 20 आणि वजा 3 ची बेरीज करताना एकाचं धन आणि एकाचं ऋण असल्यामुळे वजा बाकी 20तून 3 गेलं 17 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक बरोबर आहे. आता शेवटच्या एका त्रिपदीचा अवयव पाडूया. ही त्रिपदी मी खाली मांडतो. y चा वर्ग अधिक 17y आणि अधिक 60. आता याचं पण पुन्हा 2 कंस येणार. दोन्ही कंसातील पहिलं पद y घेऊया. आता गुणाकार अधिक 60 आणि बेरीज अधिक 17 हे सोपं आहे. अधिक 12 अधिक 5 12 पंचे 60 आणि 12 आणि 5 17. अशा पद्धतीने अवयव आलेला आहे. आता आपण ऍक्युरेट बघूया. 1 नंबरची जी वर्गीय त्रिपदी आहे त्याचा अवयव आहेत y वजा 20 y अधिक 3. y वजा 20 आणि y अधिक 3 म्हणजे अ चं उत्तर आहे सी. अ चं उत्तर आहे सी. आता 2 नंबरचं बघा y वजा 12 आणि y वजा 5 म्हणजे ब चं उत्तर आहे ए. त्यानंतर 3 नंबरचं जो वर्गीय त्रिपदी आहे त्याचं y अधिक 20
आणि y वजा 3 म्हणजे क चं उत्तर आहे बी आणि ड चं उत्तर y अधिक 12 y अधिक 5 ड चं उत्तर आहे डी. म्हणजे बघा असा कोणता खाली पर्याय आहे अ ला सी, दोन ला ए, क्रमांक 2. क ला बी आणि ड ला डी. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. त्रिपदीच्या अवयवाची चांगली तयारी करा बरं का. चिन्हामध्ये गुणाकार, बेरीज. एका चौरसाचं क्षेत्रफळ, मी चौरसाच्या क्षेत्रफळाला इंग्रजीत कॅपिटल ए म्हणतो. चौरसाचं क्षेत्रफळ काय दिले? यम वर्ग अधिक 16m अधिक 64. मला तुमच्यापैकी कोण सांगेल चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय रे? बरं, अगोदर ही त्रिपदी कोणाचा, हा कोणाचा वर्ग आहे? हा बरोबर आहे. हा कोणाचा वर्ग आहे सांगायचे? ते आपण असं पण लिहू शकतो, यम चा वर्ग अधिक 2 गुणिले 8 गुणिले यम आणि 64 हा कोणाचा वर्ग आहे? 8 चा. म्हणजे याची किंमत यम घ्यायची, याची किंमत काय घ्यायची? यम. आणि बी ची किंमत काय घ्यायची? 8. म्हणजे कुठल्या टाइप मध्ये आलं हे? ए वर्ग अधिक 2 AB अधिक बी वर्ग. ए वर्ग अधिक 2 AB अधिक बी वर्ग कोणाचा वर्ग आहे? ए अधिक बी चा वर्ग. मग ए ची किंमत यम आणि बी ची किंमत 8 या ब्रॅकेटचा वर्ग येईल. बरोबर आहे ना काढलेला आपण? ए वर्ग अधिक 2 AB अधिक बी वर्ग बरोबर ए अधिक बी ब्रॅकेटचा वर्ग. हा, आता चौरसाचं क्षेत्रफळ दिले. या चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र बाजू वर्ग. मी समजा बाजू x मानली तर क्षेत्रफळाच्या जागेवर मी x वर्ग लिहितो. आता बघा दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा. मग यम अधिक 8 च्या वर्गाचा वर्गमूळ म्हणजे फक्त यम अधिक 8 राहणार. अशा पद्धतीने चौरसाची बाजू काय आली? यम अधिक 8. आता आपल्याला चौरसाची परिमिती काढायची. चौरसाच्या परिमिती सूत्र काय? 4 गुणिले बाजू. हा, मग x ही बाजू आहे, बाजू टाकली यम अधिक 8. आता 4 न यम अधिक 8 ला गुणा, 4m आणि 4 8 किती? 32. आणि ह्याचं एकक काय असणार आहे? क्षेत्रफळ चौरस सेमी आहे, मग परिमिती सेमी या एककामध्ये असेल. आहे का हा पर्याय? बघा पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे 4 बैजिक राशी आणि त्यांचा अवयव दिलेले आहेत, त्यापैकी किती समानता योग्य आहेत? आता गुणाकार करायचे तर मी जागेवरच करतो. ए गुणिले ए वर्ग बरोबर आहे. पुन्हा ए गुणिले सी AC ते पण इथं आहे. बी गुणिले ए BA म्हणजे AB ते पण इथं आहे. आणि पुन्हा बी गुणिले सी BC ते पण इथं आहे. म्हणजे ही नित्य समानता काय आहे? बरोबर आहे. आता 2 नंबरला आपण चेक करूया. ए गुणिले ए वर्ग आहे. ए गुणिले वजा सी काय रे? वजा AC ते पण आहे. वजा बी गुणिले ए वजा BA किंवा वजा AB ते पण आहे. आणि वजा बी गुणिले वजा सी वजा वजा अधिक BC ते पण आहे. म्हणजे ही पण नित्य समानता काय आहे? योग्य आहे. बघा पहिल्या नित्य समानता दोन्ही पण योग्य आहेत. आता 3 नंबरला बघा. ए गुणिले ए वर्ग आहे. आता ए गुणिले वजा सी वजा AC आहे का? आहे. वजा बी गुणिले ए वजा BA किंवा वजा AB ते पण आहे. आणि वजा बी गुणिले वजा सी वजा वजा अधिक BC आहे काय तर? अधिक BC नाही. म्हणजे ही नित्य समानता नाही, चिन्हात बदल झालेला आहे. आणि शेवटचं बघा आता
ए गुणिले ए वर्ग आहे, ए गुणिले वजा सी वजा एसी नाही, म्हणजे ही सुद्धा नित्य समानता नाही. म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये नित्य समानता आहे आणि दुसऱ्या पर्यायामध्ये नित्य समानता आहे. म्हणजे किती समानता योग्य आहेत? 2. 2 म्हणजे पर्याय तीन. क्रमांक 3. त्यानंतर पुढे बघा 16 एक्सचा चौथा घातांक वजा 81. आता हा कोणाचा वर्ग आहे सांगा? 16 कोणाचा वर्ग आहे? 4. एक्सचा चौथा कोणाचा वर्ग आहे? एक्सच्या वर्गाचा. म्हणजे पहिलं जे पद आहे ते कोणाचा वर्ग आहे? 4x वर्गाचा वर्ग आहे. आणि 81 कोणाचा वर्ग आहे? 9चा वर्ग आहे. आता इथं कोणतं सूत्र वापरायचं रे? पहिल्या पदाला ए म्हणलं आणि दुसऱ्या पदाला बी म्हणलं तर ए वर्ग वजा बी वर्गाचा विस्तार काय सांगितलं होता मगाशी? अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी. मग ह्याच्या जागेवर आपण ए घ्यायचं आणि ह्याच्या जागेवर बी घ्यायचं. मग ह्या दोघांची बेरीज काय होणार? पहिल्या कंसात 4x वर्ग अधिक 9 आणि त्या दोघांची वजाबाकी काय होणार? 4x वर्ग वजा 9. आता पहिल्या कंसाची पुन्हा फोड होणारच नाही बघा. पहिला कंस आहे असा राहणार. फक्त पहिल्या कंसाची दुसऱ्या कंसाची फोड काय होईल रे? 4x वर्ग हा कोणाचा वर्ग आहे? 2x ब्रॅकेटचा वर्ग. आणि 9 हा कोणाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. मग ह्याला ए म्हणा आणि ह्याला बी म्हणा. पुन्हा ए वर्ग वजा बी वर्गची फोड ए अधिक बी ए वजा बी. पहिला कंस मात्र हाय असं घ्या, याची फोड होत नाही. सांगा आता दुसऱ्या चौकडी ब्रॅकेटची फोड काय होईल? त्या 2x आणि 3 ची बेरीज आणि पुढच्या कंसामध्ये त्या दोघांचीच काय येणार? वजाबाकी. हा बघा पण असा पर्याय आहे का? 4x वर्ग अधिक 9 2x अधिक 3 2x वजा 3. तिसरा हा. पर्याय क्रमांक पर्याय. 3. पण इथं 2 अचूक पर्याय विचारले गेले. मग दुसरा पर्याय हा येतोय बघा हा. 4x वर्ग अधिक 9 आणि 4x वर्ग वजा 9 आहे का? 4x वर्ग अधिक 9 आणि 4x वर्ग वजा 9. 2 पर्याय 2. क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 पण आहे आणि पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. 25 x वर्ग अधिक 49 y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे? आता हा वर्ग आहे म्हणल्यावर हे पहिलं पद आहे. हा पण वर्ग आहे म्हणल्यावर हे तिसरं पद आहे. म्हणजे आपल्याला मधलं पद काढायचे. मग आता मधलं पद काढायचं सूत्र मगाशी सांगा, आपण पाहिलेलं आहे. अधिक वजा 2 वर्गमुळात पहिली पद पद गुणिले वर्गमुळात तिसरे पद वर्गमुळात तिसरे पद. हा तिसरे पद. आता याच्यामध्ये आपण किमती घालूया. अधिक वजा 2. आता मी डायरेक्ट पहिल्या पदाचं वर्गमूळ काढतो. करायचं वर्गमूळ 25 वर्गमूळ किती? 5x वर्ग आणि वर्गाचं x. आता तिसरं पद म्हणजे याचं वर्गमूळ काढा. 49 y वर्गाचं. 49 वर्गमूळ 7. आणि y वर्गाचं y. संख्यांचा गुणाकार 2 पंचे 10 आणि 10 7 70 आणि मागे छेद x आणि y. म्हणजे पहिलं धन पद येणार अधिक 70xy म्हणजे पर्याय क्रमांक 3 किंवा वजा 70xy म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण येऊ शकतो. 2 पण आहे आणि पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे. आता पुढे पहा 4a वर्ग 4a वर्ग पुन्हा अधिक हे किती आहे? 9b चा वर्ग. पुन्हा इथं काय आहे? अधिक 25c चा वर्ग अधिक
25c चा वर्ग पुन्हा वजा 12ab वजा 12ab पुन्हा वजा 30bc वजा 30bc आणि शेवटी अधिक 20ac. बघा थोडं काळजीपूर्वक पहा. आता आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं इथं? बघा आपण हे एक सूत्र पाहिलंय, 3 पदाच्या बेरजेचा वर्ग म्हणजे a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग. याची उजवी बाजू आपण काय पाहिली होती? a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. पण या सूत्राची तुम्हाला इथं उजवी बाजू दिली आणि डावी बाजू आपल्याला काढायची आहे. आता हा वर्ग आहे, हा पण वर्ग आहे, पण हा पण वर्ग आहे. पण इथं गुणाकार बघा ऋण आहेत, इथं पण गुणाकार ऋण आहेत आणि इथं मात्र गुणाकार धन आहे. याचा अर्थ 2 पद ऋण आहेत आणि 1 पद मात्र धन आहे. मग हे कसं ओळखायचं बघा. आता इथं मी करतोय थोडं विभाजन. वजा 2 गुणिले, आता 12 गुणाकार येण्यासाठी 2 ला कितीनं गुणावं लागेल? 6 न गुणावं लागेल. मग 6च पुन्हा 2 गुणिले 3 असा अवयव पडतो. मग मी एका ठिकाणी लिहिलं समजा 2a आणि एका ठिकाणी लिहिलं 3b. आता ह्या तिघांचा गुणाकार बघा, वजा 12ab येतोय का? बे दोन्ही 4 आणि 4 त्रिक 12 आणि मागे ab बरोबर आहे. आता ह्याची फोड करतो, नाहीतर असं करूया, हिथं अधिक चिन्ह देतो आणि वजा चिन्ह मी समजा वजा 2a ला दिलं. आता बघा इथं आता अधिक चिन्ह घेतो, 2 गुणिले, आता इथं मी 3b घेतो. आता c चं चिन्ह मी समजा ऋण घेतलं तर ऋण, आता बघा 2 त्रिक 6 6 35 म्हणजे इथं 5 घेतलं आणि इथं c घेतलं. बघा आता ह्या तिघांचा गुणाकार वजा 30bc येतोय का? 2 त्रिक 6 6 35 आणि वजा 30bc बरोबर आहे. आता शेवट अधिक 2 गुणिले, आता 20 म्हणजे 2 गुणिले 10 आणि 10 ची फोड पुन्हा 2 गुणिले 5 करतो, 2 गुणिले 5. एकाला a न गुणतो आणि एकाला c न गुणतो. आता 2a चं चिन्ह वजा घेतो आणि 5c चं पण वजा घेतो. म्हणजे इथं तुमच्या लक्षात पण आलं असेल, आपण हे टाईप घेतलंय बघा, 2ab. 2ab म्हणजे हे, पुन्हा इथं 2bc म्हणजे हे आणि 2ac म्हणजे हे. मग आपण इथं पहिलं पद काय घेतलंय बघा, पहिलं पद 1 नंबरचं पद. a ची किंमत आपण वजा 2a घेतली थोडक्यात. बघा इथं पण वजा 2a आहे आणि इथं पण वजा 2a आहे. म्हणजे 4a वर्ग हा कोणाचा वर्ग आहे? तर वजा 2a कंसाचा वर्ग आहे. आता दुसरं पद आपण अधिक 3b घेतलंय, इथं पण अधिक 3b घेतलंय आणि इथं पण अधिक 3b घेतलंय. म्हणजे 9b वर्ग हा 3b या कंसाचा वर्ग येणार. आणि तिसरं पद जे आहे ते आपण काय घेतले? वजा 5c घेतले. बघा इथं पण वजा 5c आहे आणि इथं पण वजा 5c आहे. मग इथं वजा 5c कंसाचा वर्ग घेतो, कारण ऋणाचा वर्ग शेवटी धनच होतो. अशा पद्धतीनं आपण ही उजवी बाजू या टाइप मध्ये लिहिलेली आहे. मग डावी बाजू काय? a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग. a म्हणजे पहिलं पद वजा 2a, b म्हणजे दुसरं पद 3b आणि c म्हणजे तिसरं पद वजा 5c या कंसाचा वर्ग आला. आता कंसाचा वर्ग म्हणजे तो कंस 2 वेळा लिहायचा ना. मग वर पर्यायामध्ये आहे का बघा असं कुठं? कितवा प्रश्न आहे? 16वा ना. 2a वजा 3b अधिक 5c. त्यांनी काय केले? सगळी चिन्ह बदलली ती. बरं असू द्या, ह्या सगळ्यामधून वजा जर कॉमन काढलं तर आतली चिन्ह बदलणार.
मी तर कंस करतो, वजा 2a चा अधिक 2a करतो, अधिक 3b चं वजा 3b करतो आणि वजा 5c चा अधिक 5c करतो. कंस पूर्ण आणि चौकटी कंस पूर्ण आणि त्याचा वर्ग. वजा कॉमन घेतल्यामुळं आतली चिन्ह बदलली आणि वजाचा वर्ग हा अधिकच असतो, त्यामुळे वजा पुन्हा लिहित नाही. मग राहिले काय 2a वजा 3b अधिक 5c कंसाचा वर्ग. वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. हा 2 वेळा गुणाकार आलाय का बघा, 2a वजा 3b अधिक 5c. इथं दुसऱ्या पर्यायामध्ये आहे आणि पुन्हा तसंच आहे 2a वजा 3b अधिक 5c. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे, 2 हे आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. याचा थोडा अभ्यासच तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, 100x वर्ग, इथे मी लिहितो खाली, 100x वर्ग अधिक y वर्ग छेद 16 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणतं पद मिळवावं. आता हे पण वर्ग आहे आणि हे पण वर्ग आहे. अशा वेळेस आपण मधलं पद काढतो. मग मगाशी आपण सूत्र पाहिलं होतं, मधलं पद बरोबर अधिक वजा 2 वर्गमूळ चिन्हात पहिले पद गुणिले वर्गमूळ चिन्हात तिसरे पद. आता याच्यामध्ये आपण किमती भरूया. अधिक वजा 2, आता 100x वर्गचं वर्गमूळ, 100चं वर्गमूळ 10 आणि x वर्गचं वर्गमूळ x आणि y वर्ग छेद 16चं वर्गमूळ, y वर्गचं वर्गमूळ y आणि 16चं वर्गमूळ 4. आता सिम्प्लिफाय करा. बे 1 बे, बे 2 4, पुन्हा बे 1 बे, बे 5 10. म्हणजे चिन्ह बघा, अधिक पण येते वजा पण येते आणि पुढं 5 आणि पुढं x आणि त्या पुढं y. म्हणजे एक तर कोणतं पद मिळवावं लागेल, अधिक 5xy, किंवा दुसरं कोणतं पद मिळवावं लागेल तर वजा 5xy. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 पण आहे आणि पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे. हा, त्याच्या पुढचं उदाहरण पहा. m अधिक 1/m कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसामध्ये m वजा 1/m कंसाचा वर्ग. आता इथं कोणतं सूत्र वापरायचं, पहिल्या कंसाला a म्हणलं तर a वर्ग होणार, दुसऱ्या कंसाला b म्हणलं तर b वर्ग. म्हणजे a अधिक b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b हे विस्तार सूत्र वापरायचे. मग a म्हणजे पहिला कंस, a च्या जागेवर m अधिक 1/m लिहिलं आणि अधिक b च्या जागेवर दुसरा कंस लिहिला. ठीक आहे. आता a वजा b, मग a च्या जागेवर m अधिक 1/m. आता b वजा करायचं, त्यामुळे हे चिन्ह बदलणार, म्हणजे ह्या m चं चिन्ह बदलून वजा m होणार आणि हे वजा 1/m चं चिन्ह बदलून काय होणार, अधिक 1/m. आता ह्या वजा 1/m ला अधिक 1/m कट झालं, ह्या वजा m ला अधिक m कट झालं. आता ह्या m ची आणि ह्या m ची बेरीज काय येणार, 2m. आणि 1/m आणि 1/m ची बेरीज करताना छेद समान आहे, मग 1 आणि 1 अंशाची फक्त बेरीज करा, 2/m. मग ह्या 2m ला हे m छेदातलं कट झालं आणि 2 आणि 2 चा गुणाकार काय आला, मग 4 आला. 4 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. समजलं का हे गणित सर्वांना? हो सर. ठीक आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण नित्य समानता या घटकावर आधारित स्वाध्याय 30.1 की ज्यामध्ये 18 उदाहरणं होती आपण सोडवली. उद्याच्या तासिकेला स्वाध्याय 30.2 मधील 6 आणि 30.3 मधील 10 अशी 16 गणितं सोडवूया, म्हणजे आपला हा उपघटक संपेल. बस करूया. ओके, बाय. बाय सर.